पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गुरुजी प्रीतम आणि प्रियाची पत्रिका बघतात आणि मग अहिल्या श्रीकांतला सांगतात हे दोघेजण एकमेकांसाठी अगदी अनुरूप आहेत. त्यांचे सगळे गुण एकमेकांशी जुळत आहेत. खरंच हा जोडा लक्ष्मीनारायणासारखा आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर गुरुजी प्रियाचं कौतुक करत म्हणतात की ही सून तुमच्या घराण्याला शोभणारी आहे. ती सर्व कुळाचार सांभाळून तिच्या नवऱ्याला योग्य दिशा दाखवेल आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. त्यानंतर मग पारू गुरुजींसाठी चहा घेऊन येते. गुरुजी तिला विचारतात की तू कशी आहेस बाळा. त्यावर पारू सांगते की मी ठीक आहे. तर गुरुजी म्हणत असतात की आपण तुझी आणि आदित्यची नवग्रहांची शांती केली होती ना. आणि मग ते सरळ पारूला विचारतात की कसा आहे तुझा नवरा. आणि त्याचवेळी आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो. पारू घाबरूनच त्याच्याकडे बघते. तर गुरुजींच्या प्रश्नामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. तर मारुती पटकन म्हणतो की गुरुजी ही माझी मुलगी आहे आणि हिचं लग्न झालेलं नाही आहे. तर गुरुजी हसून म्हणतात की जे मला दिसते ते तुला नाही दिसणार. आणि मग त्यावेळी अहिल्या म्हणते की गुरुजी खरं तर पारूचं लग्न ठरलं होतं पण काही काळामुळे ते झालं नाही. कदाचित त्यावेळी योग्य मुहूर्त नसेल. आणि ते ऐकून गुरुजी विचारात पडतात आणि मग ते पारूकडे बघत म्हणतात की हिच्या ग्रहांनी योग्य वेळ साधली आहे. आणि ते ऐकून पारू घाबरते आणि पटकन तिच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यानंतर मग गुरुजी अहिल्याला सांगतात की आता या नवीन जोडप्याचा तुम्ही गोंधळ घाला, त्यांना देवदर्शनाला पाठवा, म्हणजे सगळं काही सुखरूपपणे पार पडेल. आणि ते ऐकून अहिल्यासुद्धा हो म्हणते. आणि मग आदित्य पारू एकाच वेळी गुरुजींच्या पाया पडायला जातात. त्यामुळे गुरुजी त्या दोघांकडे बघतच राहतात आणि मग ते पुन्हा एकटे आशीर्वाद घेतात. त्यानंतर गुरुजी तेथून निघून जातात. तर अहिल्या पारूसोबत बोलायला जाते. ती पारूला म्हणत असते की तू गुरुजींच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. आपले ग्रह आपल्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे विचारण्यासाठी फक्त आपण गुरुजींना बोलावलं होतं आणि आपण फक्त त्यांचं मार्गदर्शन घेतो. शेवटी आपल्या आयुष्यात जे घडणार आहे ते तर घडणारच आहे ना. आणि त्यावर पारूसुद्धा फक्त हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की आज प्रियाचा या घरात पहिला दिवस आहे. त्यामुळे आज तिच्या हस्ते सगळ्यांना आपण वेगवेगळे गिफ्ट देऊ. त्यावर पारू म्हणते की चालेल देवी आई. आणि मग ती अहिल्याला विचारते की आज काही गोडधोड बनवायचं का. तर अहिल्या म्हणते की आता ते तू तुझ्या नवीन मालकीनबाईंनाच विचार. आणि त्यावर पारूसुद्धा हसून प्रियाकडे बघते. आणि मग अहिल्या तिला सांगते की तू घरातील सगळ्या सर्वंट्सला बोलावून घे. आणि मग पारू त्या सगळ्यांना बोलावण्यासाठी जाते. त्यानंतर मग प्रिया आणि प्रीतम त्यांच्या खोलीत जातात. प्रीतम प्रियाला मिठी मारत असतो. तर प्रिया त्याला विचारत असते की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि ते ऐकून प्रीतम पटकन तिला उचलून घेतो आणि म्हणतो की एवढं. आणि त्यावर प्रिया म्हणते की ठीक आहे मग आता मी तुमची परीक्षाच घेते. आणि मग ती प्रीतमचे डोळे बंद करते आणि त्याला विचारते की आता सांगा माझ्या हातात किती बांगड्या आहेत. तर प्रीतमसुद्धा अगदी किती बांगड्या आहेत ते बरोबर सांगतो आणि त्यामुळे प्रिया खुश होते. आणि मग ते दोघेजण प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात. एकमेकांच्या डोळ्यातच हरवून जातात. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि हसून म्हणते की मी काहीच बघितलं नाही. त्यामुळे प्रीतम पटकन तेथून निघून जातो. तर दामिनी हसतच स्वतःशी म्हणत असते की हीच योग्य वेळ आहे या प्रियाला नादी लावण्याची. आणि मग ती प्रियाजवळ जात म्हणते की अगं प्रिया मला माहीत आहे प्रीतमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते. आणि तुला खरं सांगू का या घरात फक्त माझीच एकटीची इच्छा होती की तुम्हा दोघांचं लग्न व्हावं म्हणूनच तर मी तुझ्या गावी आले होते ना. आणि ते ऐकून प्रिया तिच्याकडे तर बघतच राहते. ती म्हणत असते पण तुम्ही तर त्यावेळी वेगळंच काहीतरी. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच दामिनी म्हणते की अगं मी तुझ्या आबांचं खूप नाव ऐकलं होतं आणि त्यांना मनवण्यासाठीच मी त्या ठिकाणी आले होते. पण तुझ्या आबांनी माझा खूप अपमान केला आणि मला घरातून हाकलून दिलं. तर प्रिया म्हणते की आबांच्या वतीने मी तुमची माफी मागते. त्यावर दामिनी म्हणते की काही हरकत नाही. आणि मग ती प्रियाला खाली बसवते. मग ती प्रियाच्या जवळ जात म्हणते की प्रिया आता वहिनी तुला या घरची मालकीनबाई म्हणून जो काही मान देत आहे ना तो मान तू घे. मालकीन म्हणून मिरव कारण हे सगळं ना फक्त थोड्या दिवसांकरिताच आहे. एकदा का त्या आदित्यची बायको या घरात आली की वहिनी तिलाच सगळा मान देणार आणि मग तुझी अवस्थासुद्धा माझ्यासारखीच होणार. आपल्या दोघींना कोणताही मान सन्मान मिळणार नाही. आपण फक्त किर्लोस्करांच्या धाकट्या सुना म्हणूनच आयुष्यभर राहणार. आणि दामिनीचं हे असं बोलणं ऐकून प्रिया तर काळजीतच पडते.
त्यानंतर दामिनी तिला म्हणत असते की काय गं प्रिया, तुझी तर वहिनींनी अगदी लंकेच्या पार्वतीसारखी अवस्था करून ठेवली आहे. तुला एकसुद्धा सोन्याचा हार त्यांनी दिला नाही का? जाऊ दे, काही हरकत नाही. आणि मग ती प्रियाला असंही सांगते की मागे एकदा फोटोशूट होतं ना, तेव्हा वहिनींनी तोच हार त्या पारूला दिला होता. तर प्रिया म्हणते की या सगळ्याशी पारूचा काय संबंध? तर दामिनी तिला म्हणत असते की जेव्हा पारू, आदित्य आणि प्रीतम तुझ्या गावी आले होते तेव्हा आदित्य आणि पारू नवरा बायको म्हणून राहत होते ना. मग त्यावेळी पारूला कधीतरी असं वाटून गेलं असणारच ना की आपण किर्लोस्करांची सून व्हावं. तर प्रिया म्हणते की नाही, पारूला असं वाटणं शक्यच नाही, मी तिला ओळखते ना. तर दामिनी म्हणते की जर असं असेल ना तर चांगलंच आहे तुझ्यासाठी, पण काही हरकत नाही, वहिनी तुलासुद्धा तो हार नक्की देतील. आणि मग ती तेथून निघून जाते. तिची खात्री असते की आज ना उद्या प्रिया तिच्या या जाळ्यात नक्की अडकणार. त्यानंतर मग अहिल्या सगळ्या घरातील नोकरांना बोलावून घेते. मग प्रिया आणि प्रीतमसुद्धा त्या ठिकाणी येतात. अहिल्या किर्लोस्करांचा पारंपरिक हार प्रियाच्या गळ्यात घालते, त्यामुळे ती खूप खुश होते. आणि मग त्यानंतर अहिल्या घरातील सगळ्या सर्वंटला प्रियाची नवीन मालकीनबाई अशी ओळख करून देते. सगळेजण प्रियाचं स्वागत करतात आणि मग अहिल्या प्रियाला सांगते की आता या सगळ्यांना तू तुझ्या हस्ते भेटवस्तू दे. आणि ती पारूला प्रियाला मदत करायला सांगते. त्यानंतर पारू एक एक भेटवस्तू प्रियाकडे देत असते. प्रिया त्या भेटवस्तू घरातील सर्वंट्सला देत असते. आणि मग त्यानंतर अचानक दामिनी पारूला म्हणते की अगं पारू, तू सुद्धा या घरातील एक नोकरच आहे ना, मग तुला भेटवस्तू नकोय का? आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. तर दामिनी म्हणत असते की जाऊन रांगेत उभी राहा, म्हणजे तुलासुद्धा प्रिया भेटवस्तू देईल. आणि ते ऐकून पारू खाली मान घालूनच रांगेत जाऊन उभी राहते. त्यानंतर मग प्रिया तिलासुद्धा भेटवस्तू देते. तर दामिनी पारूला सांगते की आता तू तुझ्या नवीन मालकीनबाईच्या पाया पड. त्यामुळे नाईलाजाने पारू प्रियाच्या पाया पडायला जाते, पण प्रिया तिला थांबवते. त्यानंतर मग प्रिया मारुतीला भेटवस्तू द्यायला जाते. तो प्रियाच्या पाया पडणार असतो. तितक्यात प्रिया म्हणते की थांबा काका, तुम्ही माझ्या मैत्रिणीचे म्हणजे पारूचे वडील आहात, म्हणजे माझ्यासुद्धा वडिलांसारखेच झालात ना. आणि मग ती स्वतःच मारुतीचा आशीर्वाद घेते, त्यामुळे सगळेच तिच्यावर खुश होतात. त्यानंतर मग फक्त एकच भेटवस्तू राहते. तर दामिनी म्हणते की प्रिया, आता ही भेटवस्तू मला दे. तर प्रिया ती दामिनीला देते, त्यामुळे ती खुश होते. तर मोहन हसतच म्हणतो की चला, घरातील सगळ्या नोकरांना भेटवस्तू मिळाली. आणि ते ऐकून सगळेजण दामिनीवर हसू लागतात. आणि मग त्यानंतर सावित्री पारूकडे बघत मनाशी म्हणत असते की देवा, काय हा खेळ चाललाय तुझा? जो मान पारूला मिळायला हवा तो तिला मिळतच नाहीये. त्यानंतर रात्री पारू तिचं काम करत असते, पण तिच्या डोळ्यांसमोर सतत आदित्याचा चेहरा येत असतो. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. त्या दोघीजणी एकमेकींशी गप्पा मारत असतात. सावित्री पारूला म्हणत असते की खरं तर घरची मोठी सून म्हणून तुला जो मान मिळायला हवा तो तुला मिळतच नाहीये, उलट तू या घरात नोकरासारखी राहते. तर पारू म्हणत असते की आत्या, काही हरकत नाही ग, मान सन्मानापेक्षा नाती महत्त्वाची आहेत ना. आणि पारूचं ते बोलणं ऐकून सावित्रीला तिचं खूप कौतुक वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.